या बातमीचे प्रायोजक आहे SK CNG पंप। आमचा पत्ता जुना पुणे नाशिक हायवे गोवर्धन डेअरी समोर शेवाळवाडी मंचर। अतिशय बिकट अवस्था झाली त्याला सगळे पाईप तोडून टाकलेले। गोय बुद्रुकमध्ये किती खर्च झाला असेल अंदाज? एक सुद्धा पाईप आहे ना रस्त्याला राहिला नाही। त्या रस्त्याचं काम करताना तुकडे तुकडे करून टाकलेले। त्या लोकांची पाण्यासाठी वनवन आता पण चालू आहे। जरी टँकर चालू असले तरी आताही ते त्या प्रतीक्षेत आहे की बाबा ह्या नळाचं पाणी आम्हाला भेटणार आहे। त्यासाठी मोठा संघर्ष करायचा लोकांनी आणि त्या योजनेचे ना बिलकुल एक सुद्धा पाईप राहिले नाही। सगळे ज्या रस्त्याच्या ठेकेदार असेल ज्यांनी काम केलं, यांनी जे काम केलं होतं त्यांना काय कसं नियोजन होतं, किती फूट खाली पाईप घातला पाहिजे किंवा काय, वरच्यावरनं पाईपलाईन गेलेली, त्याच्यानंतर त्या रोलर फिरला असेल किंवा काय झालं असेल तुम्ही बघितले प्रत्यक्ष जाऊन। सगळे पाईप तुटून गेलेले। टाक्यांची व्यवस्था जिथं होती एक टाकी दिसती फक्त तिथे, बरोबर। ज्यावेळेस आम्ही त्या पदावर होतो त्यावेळेस आम्ही प्रस्ताव सगळे व्यवस्थित लिहिलेले होते आणि त्या लोकांची एक प्रकारे दिशाभूल झालेली। शिनोलीला येणारं पाणी ना वैदवाडीवरनं अक्षरशः बिलकुल काहीच नाही राहिलेले तिथं। आणि ह्याच्या संदर्भात 2-3 वेळा तक्रारी पण केलेली, बातमी पण झालेली आहे, तरी त्याच्यावर बिलकुल लक्ष दिलेलं नाही। मग आता जर इथं तर तो खर्च पाण्यात गेला की किती खर्च झाला आणि काय झाला, तो का जर होणारच नव्हतं तर तुम्ही का केलेलं, कशासाठी तो खर्च करायचा? पिढ्यानपिढ्यातील लोक अजूनही पाण्यासाठी वनवनच करतात। एवढी बिकट अवस्था आहे साहेब तिथं आणि लोक लक्षच देत नाही। त्यांना फोन केले ठेकेदाराला तर ते काम चालू होणार आहे किंवा मग नंतर होईल, निधीच नाही, हे अशी त्याची उत्तर भेटत राहतात ना। म्हणजे तहसीलदारमध्ये आता जिकडं टँकरची गरज आहे तिकडे हा भाग आहे। आमच्या बोरगरमध्ये पाणी वरती वस्तीनं मुबलक आहे, पण त्या विहिरींचं 2 ठिकाणचं संरक्षण भिंत नसल्यामुळे आता पाऊस जास्त झाल्यामुळे ते पिण्याजोगं नाही। 2 वर्ष झालं आम्ही तक्रार करतोय की बुवा याच्या संरक्षण भिंती बांधा, टाक्यांची कामं करा, तर ते आम्ही वारंवार सांगतोय। आज अशी परिस्थिती, पाणी आहे आमच्या बोरगरच्या काळवाडीला, पण ते संरक्षण भिंती नसल्या बाहेरचं पावसाचं पाणी गेलं आता ते पिण्याजोगं नाही। काय याच्यावर सोल्युशन काढायचं? नाही पण मी काय बोलतो, काम ही वेळच्या वेळी झाली पाहिजे, पाण्याची तरी। रस्त्याचं काम केलं त्यांनी, ते तोडायची गरजच नव्हती ना। ज्यावेळेस इंजिनियर साहेब जातात ना त्यांनी ते बघितलं पाहिजे ना की इथून पाईपलाईन गेलेली आणि ती सरळ पाईपलाईन शासकीय आपण पाईपलाईन टाकली त्यावेळेस साईड आज लाईन जात होती त्यावेळेस शेतकरी अडवत होते महाराष्ट्रामध्ये। त्यावेळेस तो रस्ता पूर्ण म्हणजे डांबरी नव्हता, काही नव्हतं, त्यावेळेस आपण साईड घालायचा। ज्यावेळेस रस्ता झाला त्यावेळेस ज्यावेळेस नळ्यात टाकतो आपण किंवा पाण्याचा सोर्स असतो ते तोडताना त्यांनी आपलं बऱ्यापैकी नुकसान केलं। जेवढा डांबरी रोड झालेला आहे उभेवाडीपर्यंत तेवढं आपण मागं रिपेअर करत आलेलो आहे। उभेवाडीपासून तो रस्ता आपला आता खडीकरण चालू आहे त्याचं, तर तो रस्ता खडीकरण झाल्यानंतर आता जरी आम्ही रिपेअर केलं तरी ते परत काम करताना तोडणार आहे। त्यांनी ज्या ठिकाणी जास्त उंच होतं ते खाली बसवलं, त्यामुळे आपले पाईप बऱ्यापैकी तुटले गेले। तर ते आपलं रिपेअरिंग आता टेस्टिंग आपलं उद्या किंवा परवापासून टेस्टिंग चालू होतं आहे। उभेवाडीपर्यंत टेस्टिंग करून जसं आपलं पुढं काम होईल लगेच रिपेअर करून तुम्हाला ह्या मंथ एंडपर्यंत आपण पाणी देण्याची सुविधा करतो। दोन्ही वयाचं का तुमचं दोन्ही वय सर, गाडेकर वाडीला आज पण पाणी आहे। आपण काय केलं आता राजवाडीचा जो एमडीआर आहे तिथून आपण टेस्टिंग चालू केलं, फक्त एक वॉल बसवायचा आहे। उद्यापासून आपलं टेस्टिंग चालू होईल। बाकीच्या वाड्यांचं पाचेवाडी, पाचेवाडीला पण टाकी झाली, पाचेवाडीला पण टाकी झाली, वाल्मिकवाडीला पण टाकी झाली, आपलं भोजनेवाडीला पण टाकी आहे, इंद्रेवाडीला पण टाकी आहे, वर पठारावर तळे पठारावरती ह्या टाक्यांना सगळ्यांना पाणी जाऊन डिस्ट्रीब्युशन झालंय। फक्त घरटी कनेक्शन हे आपल्याकडे ग्रामपंचायतकडे, ज्यावेळेस आपल्या टाक्याला पूर्ण पाणी जाईल त्यावेळेस आपण प्रत्येक पाईपाने टेस्टिंग करून किती किती टाके, एकच टाकी नाही 5 वर 3 टाके, वाल्मिकवाडी, पाटील माचीवाडी आणि साहेबगाव। किती टाक्यांचं काम पूर्ण? 3 टाक्यांचं पूर्ण काम हो आपण पाहू वाटलं सर। परत इन्स्पेक्शन आहेच, परवा बीडीओ मॅडमनी त्या दिवशी मीटिंग झाली, ते म्हणजे आमच्या ग्रामसेवकांना बरोबर घ्या जॉईन। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 79 72 82 24 33
व 80 10 25 09 54.